स्वामी नरहरि महाराज की जय। त्यानिमित्त नरहरीचं थोडक्यात चरित्र आणि एक अभंग समर्थ रामदास त्यांचं निरूपण घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण एक गणपतीचं स्मरण म्हणून गणपतीचा जप आपण करायचा आहे. माझ्या बरोबर तुम्ही पाठोपाठ म्हणायला अडचण नाही.
जप करायचं आहे माझ्या पाठोपाठ. कारण या भागामध्ये दत्तमानांचं साम्राज्य आहे. तेव्हा सद्गुरू श्रवण म्हणून एक जण आहे की स्वतःपासूनच आहे, तुम्हाला न्याय पाठोपाठ म्हणता येईल. या संदर्भात नवनाथ भक्तीचा जर वाचला असेल तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे, जांबुवंत होईल नर आणि सोनार असा उल्लेख केला आहे. तर रामायणामध्ये जांबुवंत जी होती त्या जांबुवंताने अवतार हा नर आणि सोनारचा घेतला आणि शिवोपासना केलेली आहे. तर त्यांच्या वडिलांचं नाव अच्युत होतं आणि आईचं नाव सावित्री असतं आणि दोघेही पंढरपूरमध्ये आले आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर अच्युतांचं भगवान शंकर यांच्यावर फार श्रद्धा होती आणि सतत शिवोपासनेमध्ये ती मग्न असायची आणि स्वनाम करताना सतत शिव आराधना करणं याच्यामध्ये मग्न असायचे. जास्त
तर बराच काळ त्यांची उपासना चालू आणि भगवान शंकराच्या कृपेनं शिवभक्त असा मुलगा जन्माला आणि त्याचंच नाव झालं. आणि नरहरी सतत शिवोपासनेमध्ये सतत गणित असायचे. सोनारकाम करताना अतिशय प्रामाणिकपणे उद्योग करून असा व्यवसाय चालवतो. आणि पुढे घटना अशी घडली, बराच काळ त्यांचा उपासनेमध्ये चाललेला होता, परंतु ती शिवाचे भक्त इतके निश्चित भक्त होते की इतर कुठल्या देवाचं दर्शन घ्यायचं नाही असं त्यांनी मनाला ठरवलं होतं. म्हणून पंढरीचं जे काय दैवत आहे विठ्ठल, एवढी लोक वारकरी यायची, परंतु पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला अजिबात जात नव्हते. आणि ते लांब मार्ग नाही, तिथंच गलीमध्ये आहे, परंतु विठ्ठलाचं दर्शन त्यांनी वर्ष केलं. तर कुठल्याही दैवताचं दर्शन जायचं शिवा वाचून कुठलाही दैवत नाही. आणि एक वेळ अशी आली की दौलताबादचे हरिशेठ सावकार अतिशय श्रीमंत होते आणि त्यांच्याजवळ काही कमतरता नव्हती. हिरे, माणिक, सोनं, स्थावर इस्टेट, जमिनी भरपूर होत्या. अगदी सुख त्यांच्या अगदी सुरी पायाला मिळत होत. परंतु त्यांना एक दुःख होतं आणि ते म्हणजे त्यांना संतान नव्हतं. मात्र संतान प्राप्त झाले यासाठी वारंवार दुःख म्हणून दाखवलं. त्यांच्या पत्नीचं नाव होतं रमाबाई. आणि रमाबाईने एक उपाय सांगितला पतीला की आपण काय करूया, त्याच गावात गोपाळ शास्त्री नावाचे विद्वान पंडित आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया आणि काहीतरी विचारू आपण पंचांग त्याच्यावर, की जेणेकरून आपल्याला पुढे संतती प्राप्त होईल आणि आपल्या इष्टेला वारसा पण नाही. असा विचार करून त्यांनी दोघंही गोपाळ शास्त्री यांच्याकडे गेले. आणि तिथे गेल्यानंतर गोपाळ शास्त्रीने विचार केला की आपल्या भागामध्ये इतका श्रीमंत माणूस कोण नाही आणि या व्यक्तीला कोणतं नेमकं दुःख आहे की जेणेकरून माझ्या जागी आलं आहे, मी सामान्य मनुष्य आहे, तेव्हा याला कोणतं दुःख असेल असा विचार करत असताना तिने हात आहे बसायला सांगितलं. त्यांना तुमची काय अडचण आहे म्हणून विचारलं. त्यावेळी हरिशेठ आणि त्यांची बायको यांनी सांगितलं की आम्हाला सगळ्या प्रकारची सुख आहेत, सगळं आणि आम्हाला सुख पायाखाली ओढतात, कुठलंही संपत्ती आम्हाला कमी नाही, परंतु आम्हाला एक दुःख आहे ते म्हणजे आम्हाला संतती नाही आणि यासाठी कृपा करून आम्हाला उपाय सांगावा. आणि त्यावेळी गोपाळ शास्त्रींनी सांगितलं, जरा ध्यान लावून त्यांनी बसले. ध्यान लावून बसल्यानंतर काही काळाने डोळ्याने सांगितलं की तुम्हाला विठ्ठलाला साकडं घालावं लागेल आणि विठ्ठलाला तुम्ही काय करायला पाहिजे, नवस करायला पाहिजे. आणि ते नवस असा आहे, विठ्ठलाला तुम्ही सोन्याचा त्याच्यावर हिरे माणिक वगैरे बसवलेला असा कडदोरा तुम्ही बांधला पाहिजे. आता त्या भागामध्ये कडदोरला कडबोटा होतं. काही काही भागामध्ये भाषेची
एकाच वस्तूला वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं. आपण या भागामध्ये प्राणी तुम्हाला शेळी माहितीच आहे. गुणचरित्रामध्ये गाणगापूरच्या भागामध्ये अजा म्हणतात त्याला, शेळीला काय म्हणतात जातं अजा. त्या भागातील त्या परिसरातील भाषा ती ग्रंथामध्ये वापरलेली आहे. तर करगोटा त्या ठिकाणी त्या भागात दौलताबादच्या भागामध्ये काय म्हणत असतं करगोटा. तर सोन्याचा कडदोरा काय केला पाहिजे तुम्ही, त्याच्यावर हिरे माणिक वगैरे जडवून अगदी मस्तपैकी करून तो विठ्ठलाला अर्पण केला पाहिजे. हे काय म्हणजे आणि अशा प्रकारचं तिथूनच त्यांनी काय केलं, नवस बोलले. नवस बोलल्यानंतर 1 वर्षाने त्यांना मुलगा झाला, अतिशय सुंदर मुलगा झाला. परंतु आता ते नवस पूर्ण केलं पाहिजे. गोपाळ शास्त्री म्हणजे तुम्ही नवस पूर्ण केले नाही, नवस पूर्ण करून या जावा म्हणले. अशा प्रकारचा कडदोरा तयार करायला झाला तर त्याला सोनार चांगला पाहिजे. मग आम्ही कुठं जायचं, त्यांनी सल्ला दिला पंढरपुरामध्ये नरहरी नावाचा सोनार आहे, त्या ठिकाणी तुम्ही जावा. अतिशय कलाकुशल चांगले आणि त्याच्या कलाकुशलला भगवंत बरोबर वाढेल अशा प्रकारे सांगितल्यानंतर ते पंढरपूरला आले. पुजाऱ्यांना विचारले की आम्हाला अशा प्रकारे नवस पूर्ण करायचा आहे आणि मला कडदोरा तयार करायचा आहे. तेव्हा इथं सोनार कोण चांगला आहे, तर त्यांनी सांगितलं इथं नरहरी सोनार आहे आणि अतिशय उत्तम तयार करून दे. त्यामुळे ते दोघं जण पती पत्नी दोघे काय केले, गेले. नरहरींच्याकडे गेल्यानंतर नरेंना विचारलं की असं असं आम्ही कामासाठी आलो आहोत. त्यांना सांगितलं. नरहरी म्हणाले तुम्ही त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊन या आणि मी तुम्हाला बनवून देतो. नाही म्हणे तुम्ही चला. नरहरी म्हणाले मी कुठल्याच देवाचं तोंड बघत नाही, मी शिवा वाचून कुठल्याही दैवताचं तोंड पाहत नाही, मला तिकडे काही यायचं नाही. तुम्ही माप घेऊन या, बरोबर मी करून देतो. त्यावेळी गेल्यानंतर पुजाऱ्यांना सांगितलं आणि असा असं माप मला पाहिजे. आणि माप पाहिजे म्हणून सांगितलं आणि माप त्या ठिकाणी घेतलं. माप घेऊन परत आले आणि नरहरी सोनार पूजेमध्ये मग्न होते. भगवान शंकराची पूजा करण्यामध्ये मग्न झाले. भजनामध्ये दंग होते. दारात येऊन दौलताबादची शेडजी आणि त्यांची पत्नी उभा राहिले. आता आत येऊन का कसं विचारायचं, भजन तरी चाललं आहे. आपण हे भजन म्हणायचं आहे.
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नाश्ता करेंगे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः दारात उभारलेलं आहे आणि नरहरींचं भजन झाल्यानंतर विचारलं तुम्ही माप घेऊन आला का म्हणून आलोय म्हणून सांगितलं आणि त्या मापानं त्यांनी कडदोरा तयार केला, अतिशय सुंदर तयार केला आणि पुन्हा दौलताबादची शेती पत्नी सहित गेले. विठ्ठल मंदिरात जाऊन त्यांनी कडदोरा पुजाऱ्याला सांगितलं माप घेतलेला व्यवस्थित बसवा. तो कडदोरा बघितलं तर माप कमी पडायला लागलं आणि वाढवून आणा म्हणून सांगितलं. पुन्हा धावत धावत नरहरी यांच्याकडे गेले आणि सांगितलं की माप कमी पडतोय आणि तुम्ही वाढवून द्या. पुन्हा त्यांनी वाढ केली, पुन्हा गेला, पुन्हा पाहिलं तर ते सैल पडायला जास्तच वाढला. असं 2-3 एकदा झाल्यानंतर तो भुसकळात पडला. म्हणला की आता आपण काय माप घेण्यामध्ये आपली चूक होत असणार आणि आपण नरहरीलाच घेऊन जाऊया. नरहरीला येऊन सांगितलं की मला काय माप घेता येत नाही, तुम्ही सरळ आता तुमचं तुम्हीच माप घ्या, माझ्यावर काय दोष ठेवू नका आणि तुम्ही देवळामध्ये चला. मग नरहरीने युक्ती केली, आता तरी म्हणजे मला विठ्ठलाचं तोंड बघायचं नाही आणि मला तरी माप घ्यायचं आहे. मग काय करायचं, डोळ्यावर पट्टी बांधली, डोळ्यावर कपड्याची पट्टी बांधली आणि गेले. तिथं बघितलं